काय करू सुधारलंच नाही. मी पटकन ती डेड बॉडी घेतली, मागं गेलो, पटापटा पटापटा खड्डा खाणला, त्याच्यामध्ये टाकलं, त्याला पुरलं आणि वर आलो. झोपच लागन ना मला, काळी धस झालं होतं. धो 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 पाऊस पडायला लागला, पाय वर आला. दुसऱ्या दिवशी सगळी माणसं तिकडे जमा झाली. मला कळलंच नाही आता काय सांगू. जर खरं काय ते सगळ्यांना कळलं तर वाट लागेल माझी. थाप ठोकली काहीतरी. एक म्हटलं माझे गुरु आहेत हे, बाबा आहेत ते, पायाळू बाबा. आता मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. तू सांगतोयस हे समज खरं कशावर नाही मला सांग बरं. हे बघ, मी आता तुझ्या कुठल्याही जाळ्यात ना फसणार नाही, कशावरही विश्वास ठेवणार नाही. ध्यानात ठेव हे आता तू. नाही बळी पडणार ना? नाही. काय करता, मला कशाला मारताय आप्पा? अरे तू माझ्यावर हात उचलतो तर मी माझं रक्षण नाही करायचं काय? मग माझं काय चुकलं आप्पा? मी बी तेच केलं ना. मी स्वतःचं रक्षण करण्यासाठीच हे केलं ना. मारायचं नव्हतं त्याला. लालचींवरती वकील नाही का अतिप्रसंग करायला लागला होता. लालचींनी पण स्वतःच्या रक्षणासाठी त्या वकिलाला मारलंच की. ते तरी वेगळं काय करत होतं आप्पा, म्हणून मी पण मारलं त्याला. ऐका, तुम्हाला असं वाटतं का नाही? मला बी असं वाटतं माझ्याकडनं चूक झाली. तुम्ही काम करा, जामकरला सांगा, पोलिसांना बोलून घ्या, त्याला सांगा मी खून केलाय, मला प्रायश्चित्त करायचं. आपण मला लय वाईट वाटायला लागलं. तुम्ही लगेच जा, सांगा मला लय वाईट वाटायला लागलं. आपण सांगा. नाही, त्याची काही गरज नाही. तुझ्या जागी कोणी बी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. फक्त आता एक लक्षात ठेव, हे जे काय झालं ना, हे कोणाला बी सांगू नको. माझ्याकडं खून झालाय, विश्वासच बसा नाही आप्पा माझा. नाही ना बसत विश्वास, विसरून जा मग. आप्पा तुम्ही बाप म्हणून लय भारी माणूस आहे बरं का. प्रत्येक वेळी त्याच्या पोराच्या पाठीशी उभं राहता. आप्पा तुमच्यासारखा बाप आहे ना जगातल्या सगळ्या पोरांना भेटला पाहिजे. तुम्ही लय भारी आप्पा, असा बाप पाहिजे. हे बस झालं आता माझं कौतुक. तुला जे काय करायचंय तू कर, मला जे काय करायचंय ते मी करत राहीन. मी त्या बॉडीबद्दल कोणालाही सांगणार नाही, पण माझी अट आहे. कसली अट? मला पैसे पाहिजेत. लई गरिबी बघितली बाबा, बास आता. मला आता गरिबीत राहायचं नाही. तुझे काय चाललंय ना ते चालू ठेव. बक्कळ पैसा कमव.